सातपूर नाशिक त्र्यंबकेश्वर रोडवरील तिरडशेत गावातील नंदिनी नासर्डी नदीवर नव्याने बांधण्यात येत असलेल्या पुलाचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे असून बांधकाम सुरू असतानाच पुलाला तडा गेल्याचे दिसून आले। तर या बांधकामात कमी जाडीचे स्टील बार वापरले जात असल्याचा तसेच पुलाच्या दोन्ही बाजूला भराव मजबूत करण्यासाठी डबर किंवा रॅबिट मुरुम टाकणे गरजेचे असतानाही बांधकाम ठेकेदाराकडून या ठिकाणी काळ्या व लाल मातीचा भराव टाकला जात असून या निकृष्ट दर्जाच्या बांधकामामुळे या ठिकाणी भविष्यात जीवितहानी होऊ शकते असा आरोप शिवसेना शिंदे गटाचे झोपडपट्टी कामगार आघाडी जिल्हा अध्यक्ष विवानंद काळे यांनी केला आहे। पुलाकडे कुठल्याही अधिकाऱ्याचं आणि कॉन्ट्रॅक्टरचं तर मुळीच लक्ष नाही। अधिकारी फक्त येऊन त्यांचे काय जे असेल पाकिट त्यांचं जे काय चिरीमिरी असेल ते करून पुन्हा त्या कामाकडे लक्ष नाही। या कामाची पडदी तुम्हाला दाखवली मी, आता भरलेली पडदी तिला चिरा गेलाय, जसं समृद्धीला चिरा गेलाय अशा पद्धतीने चिरा गेलेला आहे। म्हणजे आज नाही पण भविष्यात जीवितहानी सुद्धा होऊ शकते या पुलावरून जाण्यावरती। आणि ज्या पुलाला जे मटेरियल वापरायला पाहिजे, गज वापरायला पाहिजे, बार जे 15चे बार किंवा 14चे बार 10चे बार वापरलेले, अशा पद्धतीने पडदीला सुद्धा 10चे बार वापरलेले। तुम्ही या असं निकृष्ट दर्जाचं काम आहे। आणि जिथं पाहिलं तुम्हाला काळी माती दाखवली, भरतीला कोणी काळी माती लाल माती टाकत नाही, हाड मुरुम लागतो, तो हाड मुरुम सुद्धा त्यांनी टाकलेला नाही। आणि जेव्हा त्या भेगा उलायला लागल्या तेव्हा ह्या माणसांनी कॉन्ट्रॅक्टरनी JCB आणून त्याला ती भिंत पडेल म्हणून त्या बाजूनी भराव टाकलेला आहे। म्हणजे अशा पद्धतीचं जे निकृष्ट दर्जाचं काम चालू आहे। जे आता शाळा चालू झाली, शाळेतल्या मुलांचे सुद्धा जाण्या येण्याचे हाल होत आहेत। अशा पण त्वरित लक्ष द्यावं, अन्यथा शिवसेना झोपडपट्टी जिल्हा काम अध्यक्षाच्या या नात्यानं मी या पुलाचं शिवसेनेच्या वतीनं अधिकाऱ्यांची करंजकर साहेबांची बोलून आंदोलनाचा इशारा देणार। बांधकामाला तडे गेले नसून भराव टाकताना JCBचा धक्का बसल्याने तडा गेला आहे। ते बांधकाम तोडून पुन्हा बांधणार असल्याचे बांधकाम ठेकेदार शिंदे यांनी सांगितले। हवारी करताना JCB धक्का लागला त्याला आणि ते तोडून परत करायचे, तडेबडे काहीच गेलेले नाही आणि चुकीचं काम आम्ही आमच्या आयुष्यात केलेलं नाही। कृपया ना असं कोणाच्या ऐकून नाही, माझं म्हणणं असं आपल्या सगळ्या मिळून आपण पूर्ण चौकशी करायची, पूर्ण चौकशी करायला। तिरडशेत हे गाव देवळाली विधानसभा मतदारसंघात येते। शेजारी नाशिक महापालिकेची हद्द आहे। मात्र हे पुलाचे बांधकाम कुठल्या विभागाकडून होत आहे तसा फलक लावणे बंधनकारक असूनही या ठिकाणी मात्र माहितीचा फलक लावलेला नाही। यामागे काही गौड बंगला आहे याचाही पाठपुरावा करणार असल्याचे विवानंद काळे यांनी सांगितले आहे। NC न्यूज साठी प्रतिनिधी सुनील पगारे, सातपूर।